ठिकाणी ते जन्मस्थान आणि ते आत्मविषयीचं तपश्चर्या केलेली आणि ते आत्मविषयी सुद्धा तपश्चर्या का करत होते? पुत्र संतान करता आणि मग ते माझ्या उदरामध्ये या म्हणे तुम्ही कोणती आठ पूर्ण केलेली. आज सुद्धा आपण पुत्र संत झाला नाही तर ते काय करतात, कुठल्या तरी नवजापे करतात. परंतु त्या टायमाला त्यांनी माझ्या उदरामध्ये जन्म दिला. मग दत्तात्रय आमच्या संघ रूपाने दत्तात्रयचा जन्म झाला. त्या ठिकाणी तिघही गेले. त्यांनी तिला परीक्षा काय मागितली का त्यांनी एक गाळांचा भात करून गाळा घेऊन गेले आणि मग अनुसयाला सांगितलं तुम्ही एक असा भात करून आम्हाला द्या. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे कर ते भात सगळं आता त्या गाळा म्हणजे दगड आणि त्या कपाटीला टाकले शिजवलं अर्धा बघायची अशी परंतु काही ते दगड शिजत होते. ती प्रार्थना करू लागली आणि मग तेव्हा ती सैन्य ऋषीला सांगितलं बाबा आता हे काय माझं सत्वच आहे नाही का पाठीवरचा सत्वच आहे. हे विन्मुख जर केले अन्नदानाला फार महत्व आहे. आज सुद्धा ती परंपरा आहे अन्नदानाची मला घालायलाच पाहिजे. तो भाग खरं त्याचा विचारच करत नाही कुणी. जे सर्व सत्य जे आहे ना ते लपवलेलं आहे काही आणि मग ते असत्य काही गोष्टी बाहेर पडलेल्या त्याचाच बोलबाला चाललेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं विवस्त्र तिला ते थोडंसं संकट पडलं काय करू मी. मग त्यांनी सांगितलं बघितलं आता सैन्य ऋषीच्या सामर्थ्यानं ईश्वरी अवतार त्या ठिकाणी त्यांनी बघितलं त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते सगळं बांधून झालं. मग तिनं आपलं उचललं मस्त काढलं त्या बालकांना पाळण्यात टाकलं. ते शिजवलेलं ते गाडा होत्या त्याच्या त्या खाऊ लागली आणि मग ती धोका देऊ लागली गाणे म्हणू लागली. तितक्यात आतऋषी तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी दुपारी ते भोजनाला आले आणि मग ते गाऊन ऐकू लागली. काय ऐकू लागले का बाबा म्हणजे तू कोणाशी का नाही बोलते म्हणे तुम्ही पाठवलेले जे साधू आहे ना जे होते ना त्यांना मी गाते म्हणजे काय कसं घडलं हा प्रसंग असा घडला असं दाखवत होती. मग ईश्वरी अवताराचा संदर्भ होतो. मग ते तिघी द्यायची मग इकडं नारायणाला सांगितलं अजून किती दिवस झाले आमचे पण तिघे आले नाही. मग त्यांनी सांगितलं ते सगळे बालकं होऊन पडलेली अनुसयाजवळ. मग काय बोलता म्हणे मग ते स्वतः म्हणे तुम्ही जा प्रत्येक आश्रमला जा आणि बघा काय असेल. फिरत गेली नव्हत्या तिघी बी सामर्थ्य त्या टायमाला देवतेचं सुद्धा त्या तिघी गेल्या आणि त्या ठिकाणी बघितलं मग अनुसयाला नमस्कार केला आणि सांगितलं आमचे पती तुम्ही या ठिकाणी असे आमचे पती द्या म्हणून. मग त्यांनी सांगितलं पाळण्यामध्ये जर घेऊन जा. आता तिन्ही अति सुंदर दिसायची बालकं सारखे दिसायचे आणि योगायोगाचा तर मग घेऊन जा. हाती पाठीवराटाचा भंग जर मी कदाचित याला हात लावला तर तो दुसरा पती निघाले तर मग पाठीवरचं भंग होतं. त्याने सांगितलं असं करा माय तुम्हीच मला आमची पती तुम्ही आम्हाला. मग त्यांनी ते एक बालक उचलले आणि त्यांच्याजवळ त्या वरती टाकून दिले. अशा पद्धतीत दत्त तापण आहे. दत्त या शब्दाचा अर्थ सुद्धा असं बघा दानावाचक ज्याला म्हटलेलं आहे. त्रय म्हणलं हे तिघं आणि दान दिलेले आहे. अशा पद्धतीने ते स्वयं झाले आणि नंतर सांगितलं का तुम्ही माऊली तुमच्या उदरामध्ये जे दत्तात्रय बोलावले ते एक मुठी आणि आम्हाला वरदान दिलं गुणाने केली देवता. आणि अशा पद्धतीची अनेक गोष्ट होऊन गेलेली आहे. दत्तात्रय प्रभू जर म्हटलं ना तर ते चतुर्युगी अवतारी त्रेतायुगामध्ये त्या टायमाला प्रभू रामचंद्राच्या अगोदर दत्तात्रय प्रभू होते. दत्तात्रय प्रभूचे नंतर हे त्रेता द्वापार आणि कली आणि सत्री त्यात म्हणजे चारही युगामध्ये येतात परिभ्रमण आज सुद्धा जर तुम्ही बघितले कथा आहे सत्य घडली.